नदीवर नाटक करत असताना मृत्यू झाला, मग त्याची एक आठवण राहावी, त्याचे एक स्मरणार्थ म्हणून आम्ही हे बाबी कलिंगन उद्यान हे नाव दिलं. जो पालापाचोळा पडतोय, कचरा पडतोय, झाडांची पानं पडतात, तो गोळा करायचा, दुसरीकडे टाकण्यापेक्षा त्या खड्ड्यात टाकायचं आणि त्याचं पाणी मारायचं. त्याच्यामुळे तो कुजला जातोय आणि त्याच्यापासून गांडूळ खत निर्मिती होते. जिल्ह्याच्या मध्यवर्तीपासून जवळजवळ 160 किलोमीटर अंतरावरती हे महाराष्ट्र राज्याचं शेवट टोकाशी वसलेली शाळा आहे. आणि या शाळाबरोबरच ह्या गावानं सुद्धा एक समाजामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये दबदबा निर्माण करून प्रत्येक बाबतीत शासकीय. नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत आणि आपल्या प्रवास जीवन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आता रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि आजच्या प्रवासामध्ये ना आपण आज जांभरे गावात येऊन पोहोचलोय. जांभरे गावाला एक नव्याने ओळख भेटले, त्यांना पुरस्कार भेटलाय, तर आपण त्या पुरस्काराविषयी जाणून घेण्यासाठी आणि एक आता चंदगड तालुक्यामध्ये ना जांभरे गाव नाम लौकिक गाव असं झालेलं आहे. त्यांच्या येथील ग्रामस्थ किंवा तेथील जे सरपंच आणि त्यांनी कोणत्या कोणत्या योजना आखल्या जेणेकरून त्यांना या पुरस्कारासाठी ते पात्र ठरले, त्यासाठी आपण आलोय. तर त्यांच्याकडून आपण पूर्णपणे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपण आता जांभरे गावच्या सुरुवातीला आहे, ग्रामपंचायत पाशी येऊन पोहोचलोय. बाबी कलिंगन उद्यान ग्रामपंचायत जांभरे. तर इथं ग्रामपंचायत आतमध्ये आहे बघा आणि त्याच्या अपोजिट इथं आपलं रवळनाथ मंदिर आहे. तर आपण आता ग्रामपंचायतमध्ये जाणार आहे. ग्रामपंचायतमध्ये जाऊन पूर्णपणे त्यांना सविस्तर माहिती विचारणार आहे. तर ग्रामपंचायतमध्ये आपल्याला आता सरपंच भेटतात का बघू. आणि आता आपल्याला बघा ग्रामपंचायतमध्ये सुरुवातीला एंटर करताना त्यांनी छोटंसं असं गार्डन केलंय. ग्रामपंचायतच्या समोरचं गार्डन तुम्ही बघू शकता, कारण की आपल्या खेड्यापाड्यात त्यांनी असं व्यवस्थितरित्या नियोजन करणं हे देखील एक कौतुकास्पद गोष्ट आहे. तर मंडळींनो, मी आता जांभरेची जी ग्रामपंचायत बघा त्याच्या मेन बिल्डिंग पाशी येऊन पोहोचलोय. त्यांना मी आता पूर्णपणे सविस्तर माहिती विचारणार आहे, त्यांना कोणता पुरस्कार भेटला आहे, त्यासाठी त्यांनी गावात कोणकोणत्या योजना उपक्रम किंवा कोणकोणते उपक्रम त्यांनी राबविले हे देखील आपण त्यांना विचारणार आहे. तर मंडळींनो, आपल्यासोबत आता ग्रामपंचायत जांभरे याचे सरपंच आपल्यासोबत आहेत. तो सरपंच साहेब आपल्याला पूर्णपणे माहिती देतील. त्यांच्याकडनं आपण पूर्णपणे सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता मी पहिला सरपंच साहेबांची पूर्ण ओळख करून तुम्हाला देतो. मी विष्णू गावडे, ग्रामपंचायत जांभरे, सरपंच या नात्यानं तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. तुम्हाला आमचं गाव ज्या यशापर्यंत पोचलेलं आहे, ज्या यशाच्या पायऱ्या आम्ही गाठलेल्या आहेत, त्याची संपूर्ण इत्थंभूत माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. धन्यवाद. तर आपण आतमध्ये जाऊन बोलूया. तर मंडळींनो, बाहेर असा पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊन बोललेलं बेटर आहे. तर आपण आता बिल्डिंगच्या आतमध्ये आलोय. तर ग्रामपंचायतमध्ये ना किती चांगल्यारीत्या त्यांनी नियोजन केले बघा. सर्वप्रथम या सर्व आशेवरती फ्रेम लावलेले. त्यानंतर इथं त्यांनी आपला जे पण त्यांचे सदस्य असोत किंवा पूर्णपणे असं त्यांनी एक फलक लावलेला आहे. पण साहेब बसलेत, त्यांच्याशी आता पूर्णपणे संवाद साधूया आणि जो काही त्यांना पुरस्कार भेटलाय तो त्यांच्याकडून माहिती जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की त्यांना आपल्यापेक्षा त्यांना बेटर माहिती आहे. तर साहेब, तुम्हाला कोणता पुरस्कार भेटलाय? सर, आम्हाला आरारबा पाटील स्वच्छ व सुंदर गाव ही चंदगडमधून आम्हाला प्रथम क्रमांक आला. त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्याची नियुक्ती केली जाते, म्हणजे 12 तालुक्यातून ही निवड केली जाते आणि 12 तालुक्यामधून आमचा जांभरे ग्रामपंचायतचा पहिला नंबर आला. तर साहेब, तुम्ही ना यासाठी कोणकोणते उपक्रम गावात राबवलात? तसं म्हटलं तर या यशापर्यंत जात असताना आम्हाला भरपूर कष्ट करावे लागले, कारण आम्ही ही पूर्ण तयारी आम्ही 10 वर्ष करत आहोत. आम्ही ज्यावेळेला ग्रामपंचायतीमध्ये आलो त्यावेळेला आमच्या गावची परिस्थिती वेगळीच होती, पण आम्ही सर्व आमचे उपसरपंच म्हणा, ग्रामविकास अधिकारी म्हणा, सदस्य म्हणा आणि ग्रामस्थ त्यांची संयुक्त मिटिंग घेऊन आम्ही त्यावेळेला पूर्वकल्पना दिली की बाबा आमचं जांभरे गाव हे कुठं ना कुठं झळकलं पाहिजे, जिल्ह्यामध्ये नावाजलं पाहिजे. या हेतून आपण हे गाव तयार करायचं आहे. या हेतून आम्ही पूर्ण ग्रामस्थांची मिटिंग घेऊन ज्या स्कीमा आहेत, ज्या योजना आहेत त्या आम्ही पूर्णपणे राबवल्या. आज सांगायचं म्हणजे आम्हाला प्रत्येक स्कीम ही आम्ही पैसा कमवण्यासाठी केली नाही, तर ती स्कीम लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांच्या गरजा भागल्या पाहिजे, याच्यासाठी आम्ही या स्कीमा राबवलो. आज पूर्वी आम्हाला पाणी योग्य प्रकारे मिळत नव्हतं. त्या पाण्याची सोय आम्ही चंदगड तालुक्यामध्ये प्रथमतः आमचं वॉटर फिल्टर म्हणजे फिल्टर मशीन आम्ही बसवलेले आहे आणि आम्ही स्वच्छ व फिल्टरयुक्त पाणी आम्ही गावाला आज दिलं आहे. त्याचबरोबर आम्ही काही वाड्या आहेत आमच्या, त्या वाड्यावर अजूनपर्यंत लाईटची व्यवस्था झाली नव्हती, तिथं आम्ही लाईटची व्यवस्था केली. तिथं आता 50 लाखाचं साखव आम्ही बांधत आहोत. त्याचबरोबर अतिशय भरपूर पाऊस आहे तरी पण आम्ही पाण्याचा योग्य निचरा केलेला आहे, हार्वेस्टिंग व्यवस्थित केलेला आहे.
पुनर्भरण पाण्याचं केलेलं आहे व्यवस्थित, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, गांडूळ खत आम्ही निर्मिती केलेली आहे. त्याच्याबरोबरच संपूर्ण गाव आम्ही चारी बाजूनं रस्ते डांबरीकरण काँक्रिटीकरण झालेले आहेत. अगोदर घनदाट या जंगलामध्ये रस्त्यांची सोय नव्हती. गावामधून चारी बाजूला आम्हाला घनदाट जंगल होतं, जंगली प्राण्यांपासून धोका होता. त्या जंगली प्राण्यांना आम्ही गावचं नागरिकत्व दिलेलं आहे. हा समाजाचा म्हणजे समाजविरोधी कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये आदर्श घेतला जातोय की आम्ही आता गवेरडी म्हणा, हत्ती म्हणा, हे आम्हाला अतिशय त्रास करतात, पण त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायतचं नागरिकत्व दिलेलं आहे. हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. गावामध्ये पूर्ण LED बल्ब आहेत, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही वाचनालय आहे गावामध्ये, परत व्यायामशाळा आज गरज आहे नितांत व्यायामशाळेची, ती आम्ही व्यायामशाळा मंजूर करून घेतलेली आहे. तसेच वृक्ष लागवड केलेली आहे. या आमच्या भागामध्ये अतिशय वृक्ष आहेत, तरी सुद्धा आम्ही पर्यावरणाची साथ देऊन आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे. शाळा आमची डिजिटल केलेली आहे, अंगणवाडी डिजिटल केलेली आहे. असे बरेचसे उपक्रम आम्ही राबवून या ग्रामपंचायतीमध्ये आज यशाची पायरी आम्ही गाठलेली आहे. तर साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कारण की मी आता गावात जेव्हा एंटर करत होतो ना, तर तुम्ही विविध ठिकाणी अशा कचरा कुंड्या उभ्या केल्यात. तर ही संकल्पना तुम्हाला कशा प्रकारे अशी म्हणजे तुमच्या हा, तर आज अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. सांगायची गोष्ट म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधून आम्हाला इंदूर दौरा जिल्हा परिषदनं आम्हाला दिला. त्याच्यातून चंदगड तालुक्यामधून मी एकटाच सरपंच म्हणून इंदूरला गेलो. इंदूर हे गाव म्हणण्यापेक्षा तो जिल्हा आहे, तिथली सिटी अतिशय सुंदर आहे आणि इंदूर हे शहर 7 वेळा स्वच्छ व सुंदर गाव म्हणून भारतामध्ये नंबर आलेला आहे. याचा अभ्यास दौरा आम्हाला जिल्हा परिषद मधून करण्यात आला. तिथं पाहिलं तर त्यांचे जे काही निकष आहेत जिल्हा परिषदचे इंदोरचे, ते आम्ही तिथंच आम्ही मनामध्ये ध्येय गाठलं की ह्या स्कीमा ज्या आहेत त्या आपण गावामध्ये राबवल्या पाहिजेत. आज पर्यावरण प्लास्टिक मुक्त गाव प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. प्लास्टिकमुळे अनेक आपल्याला त्रास होतात, जनावरं मरली जातात, त्याच प्रकारे आपल्या पर्यावरणाला पण हानिकारक आहे. म्हणून आम्ही प्लास्टिक मुक्त गाव करण्याचं ध्येय धोरण ठरवलं. म्हणूनसाठी प्रत्येक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या, ओला कचरा, सुका कचरा, आणि त्याची विल्हेवाट लावायचं आम्ही काम करत आहोत आज. आणि मोठा मला अभिमान वाटतोय की या पर्यावरण मुक्त प्लास्टिक मुक्त गावामुळं आम्हाला नंबर इथं आलेला आहे. तर साहेब, तुम्हाला ना या सर्व प्रवासामध्ये ना ग्रामस्थांची साथ कशा प्रकारे भेटली? अगदी बरोबर आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कारण एवढं मोठं ध्येय गाठायचं असेल, एवढा मोठा पुरस्कार जर गाठायचा असेल तर एकट्यानं काहीच करता येत नाही. याच्यासाठी संपूर्ण गावानं मला, लहान थोर मंडळीनं, आबालवृद्ध आणि विशेष म्हणजे महिलांनी मला अतिशय साथ मोठी दिलेली आहे. पूर्ण एकीची ताकद काय असते, पूर्ण गाव जर एक होत असेल तर कोणतंही ध्येय गाठता येतंय. आणि आज आमच्या गावानं जी एकी दाखवली आणि त्या एकीचं हे फळ आहे. विशेष करून माझ्या महिला ज्या गावातील आहेत त्या महिलांनी मला तर एवढी साथ दिलेली आहे की रात्री 12 1 वाजेपर्यंत गावची साफसफाई करून. तर साहेब, तुम्ही किती वर्ष या पदावरती कार्यरत आहात आणि तुमची पुढील ध्येय काय आहेत? साहेब, आम्ही 2015 साली माझी मिसेस त्या ग्रामपंचायतीमध्ये आली. त्यावेळेपासून या गावची पायाभरणी आम्ही सुरुवात केली. आता जवळजवळ 2020 5 वर्ष आम्हाला ही पूर्ण माहिती घेण्यातच गेली. आणि 5 वर्षानंतर ज्या वेळेला इलेक्शन लागलं त्याच्यानंतर 2020 ला मी सरपंच म्हणून या पदावर नियुक्त झालो. तिथून पासून आम्ही मागं पाहिलंच नाही. एक मनामध्ये ध्येय ठेवूनच आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. विशेष म्हणजे सांगावं असं वाटतं की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर, त्यांचे सहकारी अक्रोड सर, तिडके सर, पेडणेकर सर यांचा या आमच्या गावच्या विकासाला अतिशय महत्वाचा वाटा, सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे सह्याद्री वाईल्ड फाउंडेशन म्हणून ही संस्था आहे, तसेच टाटा AIA ही संस्था आहे. या संस्थेनं आम्हाला गावासाठी बरीचशी कामं दिलेली आहेत. आणि आता विशेष म्हणजे आपल्याला जंगल भाग असल्यामुळं आम्हाला टाटा AIA आणि सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं सोलर कुंपण शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तसेच शाळेसाठी मदत केलेली आहे, विहिरीसाठी मदत केलेली आहे, जाकवेलसाठी मदत केलेली आहे. त्याच्याच बरोबर आमच्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांचा जवळजवळ गावाला सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांनी आपल्या स्वनिधीतून जवळजवळ 12 ते 15 लाखापर्यंत जाकवेल बांधून दिलेला आहे.
तसेच अनेक शाळेला मदत त्यांनी केलेली आहे, मंदिराला मदत केलेली आहे. त्याच्यानंतर गावातील प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक कार्यकर्त्याने आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी बहुमोल असं सहकार्य दिलेलं आहे. मी परत आणि एकदा उल्लेख करतो की याच्यामध्ये महिलांनी तर आम्हाला अतिशय मदत केलेली आहे, मोठी मदत केलेली आहे, हे विसरून जाता येत नाही. तुम्ही आता तुमच्यातर्फे ना बाकीची जी गावची ग्रामपंचायत आहेत त्यांना काय संदेश द्याल? मी एवढंच सांगू शकतो की जो सरपंच या पदावर येतो, या खुर्चीवर येतो, त्यांनी राजकारण न करता समाजकारण जर केलं असेल तर गावचा विकास कधीच खुंटला जात नाही. कारण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतोय. आम्ही ज्या पदावर राहिलो तिथं आम्ही पूर्ण राजकारण केलंच नाही, पूर्ण समाजकारण केलं, सेवा म्हणून केलं. आम्ही पैसे कमवण्यासाठी इथं आलो नव्हतो. हा उदात्त भावना जर प्रत्येक सरपंचाने ठेवला असेल तर गावचा विकास झपाट्याने वाढू शकतो, एवढं मी तुम्हाला ठाम सांगू शकतो. अतिशय जंगल इथं वाढलेलं होतं. मुलांना आमच्या खेळण्यासाठी ग्राउंड नव्हतं. मग पहिला आम्ही आल्या बरोबर ह्या ग्राउंडची सोय केली आणि मुलांना इथं प्रॅक्टिस केली आणि याच ग्राउंडवरून जे विद्यार्थी घडले, जे खेळाडू घडले, त्यांनी जिल्हा लेवलपर्यंत मजल मारली, त्यांचं आम्हाला समाधान वाटतंय. तर मंडळींनी तुम्ही बघू शकता त्यांनी असा एका खेड्या लेवलला त्यांनी असं ग्राउंड आणि व्यायामासाठी उत्तमरित्या साहित्य इथं उपलब्ध केलं आहे. आणि ही पण एक कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण की जेवढे आपल्या गावातील विद्यार्थी हे फिजिकली फिट राहतील तेवढंच ते पुढं म्हणजे जे काय असेल ते पुढं आपलं कौशल्य दाखवण्यासाठी रेडी राहतील. पाण्यासाठी पूर्ण सायपननं आम्ही पाणी आणलेलं आहे डॅमवरून आणि ते पाणी इथं ही फिल्टर हाऊस आहे, याच्यामध्ये फिल्टर मशिनी बसवलेल्या आहेत आणि त्या फिल्टरचं पाणी संपूर्ण गावाला 24 तास आम्ही पाणी उपलब्ध करून देतोय. तर मंडळीने तुम्ही बघू शकता इथं गावचा त्यांनी छोटासा असा नकाशा काढलाय. तर असे भरपूर असे उपक्रम त्यांनी राबवलेत. कलिंगण उद्यान. ओके, तर हे इथं बाबी कलिंगण उद्यान म्हणून आहे बघा. तर त्यांनी ग्रामपंचायतला आपल्याला बाबी कलिंगण उद्यान म्हणून छोटंसं इथं गार्डन देखील उभारलेलं आहे. तर बाबी कलिंगण उद्यान इथं उभारण्यामागचं कारण काय असं? बाबी कलिंगण उद्यान उभारण्याचं आणि या उद्यानाला नाव द्यायचं एकच कारण आहे की आमच्या मंदिरची जी जत्रा होते त्या जत्रेसाठी खाली कोकणातून दशावतारी नाट्य मंडळ येते, कलेश्वर नाट्य मंडळ. त्याचे जे मालक होते बाबी कलिंगण, याचा रंगभूमीवर नाटक करत असताना मृत्यू झाला. मग त्याची एक आठवण राहावी, त्याचे एक स्मरणार्थ म्हणून आम्ही हे बाबी कलिंगण उद्यान हे नाव दिलेलं आहे. तसेच आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा ही अंगणवाडी आम्ही इमारत बांधलेली आहे आणि अतिशय अंगणवाडी एवढी सुरेख बांधलेली आहे की इथं कसं आहे, अति पाऊस असल्यामुळं गळती असते, पण या अंगणवाडीमध्ये एक थेंब सुद्धा गळतीचा येत नाही. तर तुम्ही शाळेचं गार्डन बघू शकता, इथं पोरं खेळता येत. पण एक आपल्याला ना हा व्हिडिओ बघून काहीतरी वेगळं आगळं वाटेल, कारण की एका खेड्यापाड्यात एवढं व्यवस्थित नियोजन करणं म्हणजे एक कौतुकास्पद गोष्ट आहे. बघा इथं व्यवस्थित कुंड्यामध्ये झाडांचं नियोजन केलेलं आहे, त्यानंतर इथं मोठमोठी झाडं, त्याच्यानंतर व्यवस्थित इथं पेंटिंग केलेलं आहे, वेगवेगळे बोर्ड. म्हणजे शाळेतील मुलांना ना इथं एक चांगल्या प्रकारचं वातावरण भेटतंय, जेणेकरून ते आपल्या पुढील जीवनामध्ये सक्षमरित्या म्हणजे योग्यरित्या ते परफेक्ट होऊन निघतील इथून. आणि इथं बघा योगांचा इथं बोर्ड केलेला आहे. तर शाळेमध्ये बघा तर त्यांनी असे 3 देशातील घड्याळ्या लावल्या आहेत. म्हणजे तिन्ही देशामध्ये जो घड्याळाचा टाइम चाललाय तो त्यांनी इतर विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. तर बघा इथं अमेरिका, त्याच्यानंतर भारत आणि त्याच्यानंतर जपान. तर मंडळीने तुम्ही बघू शकता इथं शिक्षकांनी आपली पूर्णपणे स्वतःची माहिती इथं दिलेली आहे. आणि इथं बघा कोणत्याही शाळेमध्ये CCTV नाहीत, तर इथं त्यांनी CCTV देखील लावलेले आहेत. तर प्रत्येक वर्गामध्ये CCTVचं असं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे शाळेमध्ये अशा कोणतीही जर बाब जर घडत असेल तर ते त्या CCTV मधून आपल्याला पूर्णपणे क्लिअर दिसून येतं. इथं बघा तुम्ही CCTV देखील लावलेला आहे बघा. मी मुख्याध्यापक दीपक सातेरी गोरे. सर्वप्रथम आपलं प्रवास जीवनाच्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण इथं आलात त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. ही विद्यामंदिर झांबरे शाळा मला वाटतंय जिल्ह्याच्या मध्यवर्तीपासून जवळजवळ 160 किलोमीटर अंतरावरती हे महाराष्ट्र राज्याचं शेवट टोकाशी वसलेली शाळा आहे. आणि या शाळाबरोबरच ह्या गावानं सुद्धा एक समाजामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये दबदबा निर्माण करून प्रत्येक बाबतीत शासकीय उपक्रमामध्ये अनेक उपक्रमामध्ये जिल्हा स्तरापर्यंत मजल मारून शाळेचं आणि पंचायतीचं आणि गावचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शाळेने गेल्या सांस्कृतिक स्पर्धामध्ये, क्रीडा स्पर्धामध्ये जिल्ह्यापर्यंत मजल मारत या शाळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा आहे की
गांडूळ खत निर्मिती प्रकल्प म्हणजे उत्पादक व्यवसाय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या हेतून इथं राबवलं जातं. त्याचबरोबर या शाळेत इथून परिसरातील ग्रामस्थांच्या किंवा काही देणगीदारांच्या मदतीतून या शाळेनं जवळजवळ आजपर्यंत या 4 वर्षामध्ये 10 लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव करत यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, मैदान निर्मिती, त्याचबरोबर फायर, आपत्ती व्यवस्थापनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी इथे पुरवल्या गेलेल्या आहेत. शाळेचा जर व्हरांडा तुम्ही पाहिला असेल तर संपूर्ण व्हरांडा हा ब्लॉक निर्मिती करण्यात आलेली आहे. शाळेच्या परिसरामध्ये दरवर्षी विद्यार्थी पटसंख्येनुसार वृक्ष लागवड केली जाते आणि एक विद्यार्थी एक कुंडी इथे जोपासली जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या नावासह कुंडी इथं ठेवलेली आहे आणि वृक्ष संवर्धन हा काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी प्रत्येक बाबतीत सहशालेय उपक्रमामध्ये आपला ठसा आणि आपला नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आणि प्रत्येक वर्ग हा बोलका आणि आकर्षक असून शाळा देखणी आणि कशी आपली शाळा जास्तीत जास्त प्रमाणे अधिकाधिक आकर्षक दिसेल यासाठी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच अग्रेसर असते. माझा शिक्षक म्हणून नेहमीच प्रयत्नशील आहे. इथं इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत ही शाळा भरवली जाते आणि संपूर्ण कारभार हा जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत आणि पंचायत समिती चंदगड यांच्या मार्फत इथं चालवला जातो. शाळेच्या पटसंख्येसाठी शिक्षक इथं उपस्थित राहतात. सगळ्याच बाबतीत शाळा सर्वांगीण विकास साधत शासकीय सर्वच उपक्रमामध्ये शाळा नेहमी अग्रेसर ठरलेली आहे. यानंतर आपल्या या शाळेसाठी आपल्या गावातील एक तरुण तडफदार असं नेतृत्व लाभलेले आपले या ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू गावडे यांचं या शाळेसाठी आणि गावासाठी भरपूर असं मोलाचं सहकार्य आहे. आपल्या शाळेतील मुलांना सकस असा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार पुरवठा केला जातो. तो वेळच्या वेळी दिला जातो आणि परिसर आणि इथली स्वच्छता व्यवस्थित केली जाते. तसंच आमच्या शाळेने गांडूळ खत प्रकल्प सुद्धा राबवलेला आहे आणि ते जे तयार होणारे जे गांडूळ खत आहे ते आम्ही इतर म्हणजे लोक असतील त्यांना आम्ही अल्प दरामध्ये त्याची विक्री करतो आणि लोकांना पटवून देतो की गांडूळ खत आपल्या या जमिनीसाठी आपल्या वनस्पतींसाठी किती पोषक आहे आणि ते आपण सुद्धा करावं ही आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये कल्पना रुजवतो आणि त्याप्रमाणे गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायतीने सुद्धा गांडूळ खत प्रकल्प निर्मिती केलेली आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. यानंतर मुलांना दिले जाणारे शालेय पोषण आहार असेल किंवा गणवेश असेल, बूट असतील, सॉक्स असतील, या सुद्धा या आपल्या शाळेमार्फत म्हणजे शासनामार्फत पुरवले जातात. ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि एकंदरीत शाळेचा दर्जा कसा उंचावेल आणि गावचं नाव कसं नावलौकिक होईल याकडे आमचा सर्वांचा कल आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रावर 25-26 शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात सुरू झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांचं, आदरणीय सरपंच, त्याचबरोबर संपूर्ण शिक्षक या सर्वांचे मी या निमित्तानं मनस्वी असं या शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. खरं पाहिलं तर आपली शाळा ही नेहमीच तालुक्यामध्ये कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये दरवर्षी उल्लेखनीय काम करत असते आणि चर्चेत असते. यावर्षी ही अधिक जोमानं काम करेल आणि या शैक्षणिक पटलावरती शाळेचं नाव सोनेरी अक्षराने सोडलं जाईल. मी उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं अभिनंदन करून याच पहिल्या दिवशी आपल्याच परिसरातील एक सावंतवाडीचे सुपुत्र ज्यांचा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे प्रवास जीवनाचा, त्याचे सर्वस्वी आदरणीय अक्षय सावंत इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच विष्णू गावडे इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत दीपक नाटलेकर तेही उपस्थित आहेत. इकडे सर्वांचं प्रथमतः शुभेच्छा देऊन सरपंच साहेबांचं मी स्वतः स्वागत करत आहे. यांचं मी स्वतः
शाळेमध्ये ना आज पहिला दिवस होता, त्यामुळे त्यांचं पुस्तक वाटण वगैरे चालू होतं आणि खूप अशी आनंदाची म्हणजे असं खूप भारी वाटलं, कारण की आम्हाला पहिले दिवस आठवले. हे मंदिर बघा किती भारी त्यांनी असं व्यवस्थितपणे हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता गावामधील विविध उपक्रम बघणार आहोत. इथं आम्ही पूर्ण गावामध्ये जी आमची गटर आहेत ती पूर्णपणे बंदिस्त केलेली आहेत. त्याच्यामुळं आपल्याला रोगराई वगैरे असं काही हे होत नाही. कारण एक डास सुद्धा आपल्या गावामध्ये किंवा एक माशी सुद्धा आपल्या गावामध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे आम्ही गटर बंदिस्त करून लोकांच्या शरीराचा किंवा लोकांच्या आरोग्याचा आम्ही उपाययोजना केलेली आहे. तेच गावामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही या प्रकारे जे स्लोगन आहेत ते प्रत्येक घरावर वगैरे असे आम्ही पेंटिंग करून आम्ही जनजागृती केलेली आहे. तसेच प्रत्येक गल्ल्यांची नावं सुद्धा आम्ही इथं लिहिलेली आहे. त्याच्यामुळं ही कुठली गल्ली आहे हे आपल्याला कळून येते. म्हणजे जे वृद्ध आहेत त्या लोकांनी बाहेर कुठं फिरण्यापेक्षा इथं ह्या गर्द फणसाच्या झाडीमध्ये सावळीमध्ये बसण्याची व्यवस्था आम्ही हे टेबल वगैरे ठेवून त्यांना केलेलं आहे. त्याच्यामुळं गप्पा गोष्टी विसगोज वगैरे वृद्ध माणसांची होतात. त्याला सरपंच साहेबांनी माहिती दिली होती बघा, की आपण जंगली प्राण्यांना देखील इथं नागरिकत्व दिल्यास सांगितलं होतं. तर बघा इथं त्यांनी वेगवेगळे असे बोर्ड लावलेले आहेत, तर तुम्ही इथं वाचू शकता. मी जांभरे गावचा रहिवासी. हे जे माझी वसुंधरा पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही 5 तत्वे आहेत. या 5 तत्वावरती हे निसर्ग चालतो आणि ही माझी वसुंधरा याच्यामुळंच आम्ही माझी वसुंधरा या स्कीममध्ये या योजनेमध्ये आम्ही आता भाग घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आम्ही जिल्हा लेवलला आम्ही पुरस्कार प्राप्त होईल अशी आम्हाला आशा आहे. संपूर्ण गाव केलं आहे तिथं गाव आणि ते जे योजनेसाठी म्हणजे कॅम्प म्हणून पाणी आणलं आहे आणि हे सर्व जे आपलं गाव समृद्ध झाल्याचा हा बोर्ड आमचे प्रणामध्ये मालकमध्ये असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रवेशद्वार म्हणून हे ओळखलं जातंय आणि जसं आपल्या प्रत्येक घराचा आपल्या कोकण भागामध्ये उंबरा जो असतोय त्याचप्रमाणे हा गावचा उंबरा म्हणून आपण इथं ओळख आहे याची. जे मेन कामं असतात जी गावची मुख्य चांगली कामं असतात, शुभ कामं असतात ती या प्रवेशद्वारातूनच केली जाते. आमचे गावचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण विश्राम गावडे यांनी आपल्या स्वखर्चातून जवळजवळ 15 लाख रुपये खर्च करून गावासाठी हे जाकवेल दिलेला आहे. त्याच्याबरोबर हा जो साईडनं जी जाळी दिसतंय ती आपल्याला टाटा AI आणि सह्याद्री वाईल्ड फाउंडेशन यांच्याकडून दिलेली आहे. तसंच हा सोलर जो आहे तो पहिल्यांदा सोलर प्रोजेक्ट इथं आम्हाला जांभरे ग्रामपंचायतीने आपण याच्यातून जलजीवन मिशन मधून घेतलेला आहे. तर त्यांनी नाही तर शाळेचं नियोजन म्हणा, त्यानंतर कचऱ्याचं नियोजन म्हणा, त्यानंतर पाण्याचं नियोजन म्हणा, त्यानंतर गटाराचं नियोजन म्हणा, त्यांनी इथं सर्व असं व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं आहे. तर त्यांनी ना रस्त्याच्या बाजूला असं व्यवस्थितरित्या झाडं लावलीत बघा. तर त्यांनी अशी झाडांची लागवड केली आहे. त्यानंतर इथं कंपोस्ट खताचं त्यांनी बोलले होते बघा, ते गांडूळ खताचं. तर त्यांनी इथं गांडूळ खताचं देखील इथं हे केलं आहे बघा. म्हणजे गावातील जो पण कचरा असेल तो इथं त्यांनी टाकायचं, तिथून तो नंतर कचरा सडतो आणि त्याच्यानंतर खताची निर्मिती होते आणि इथं सांडपाण्याचे व्यवस्थापन केलं आहे बघा. पण साहेब यांनी मला आपला मौल्यवान वेळ हा वेळात वेळ काढून दिला, त्यांच्यासाठी मी शतशः आभारी आहे आणि त्यांनी मला व्यवस्थितरित्या पूर्णपणे माहिती सांगितली. तर आता आपल्याला ग्रामपंचायत जांभरे यांना पुरस्कार का भेटला यामागची पूर्णपणे माहिती भेटली. त्यांनी या 5 वर्षामध्ये उत्तमरित्या काम केली, त्यामुळे यांना पुरस्कार भेटला आणि ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. कारण की आपल्याच भागातील आपल्याच चंदगडमधील एका गावाला असा पुरस्कार भेटतोय, एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता व्हिडिओला इथंच थांबतो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जे कोण पाहुणे मंडळी आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.